चषकाची भावा चषकाची जरा अलग है लेवल आपल्या चषकाची भावा चषकाची जरा अलग है लेवल चषक टेनिस क्रिकेटचा बँड हाय एक नेते अभिनेते ही करी कौतुक आउट ऑफ इंडिया त्यानंतर सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026चा थरार कालच्या दिवसापासून चालू झाला आहे. आज आपण दुसऱ्या दिवसामध्ये आलेलो आहोत आणि दुसऱ्या दिवसामध्ये येत असताना अजून 12 संघ आपल्याला आज खेळताना दिसतील. काल जे 12 संघ खेळले त्यामधून 6 संघ क्वालिफाय होताना दिसले आणि क्वालिफाय होणारा पहिला संघ होता टीम सायबा. दुसरा संघ क्वालिफाय होताना दिसला होता. त्या संघाचं नाव होतं मुन्ना. वेट ती एकदा लिस्ट असेल तर बघ ना तिकडे. हां बॅनर टाकून बघ एकदा. आहे का? आम्ही शुभाचे चला तर त्यानंतर आजचा दिवस उजळत असताना आजच्या दिवसाचा पहिला सामना आपल्या समोर आपल्या भेटीला येणार आहे. डे टू मध्ये सुद्धा तीच रंगत बघायला मिळेल. 59 धावा काल बघितल्यात. आज किती धावा बघायला मिळतील त्या सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा सगळेजण तयार आहेत. तर जास्त वेळ नाही घेत आपण दोन्ही कर्णधारांना आमंत्रित करणार. टाळ्यांच्या गजरामध्ये 2 मावळे 2 संघाचे मोरके संघाचे सरसेनापती मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. टीम साईराज आणि टीम कंगारू मुक्कामपाडा. 14 टाळ्या त्यांच्यासाठी. मयूर शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शुभाचे मावळे आम्ही मावळे 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 आम्ही मावळे मावळे मावळे. थँक्यू. दोन्ही मावळे आलेले आहेत आणि दोन्ही मावळे आल्यानंतर आता टॉस करण्यासाठी मी या स्पर्धेसाठी खूप मोठा मोलाचा वाटा असणार आहे. आर्थिक सहाय्य त्यांच्यामध्ये लाभले हितेश होळकर यांच्या शुभ हस्ते तो नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. कोण मागेल? चले का? हेड्स इज द कॉल फ्रॉम कंगारू. टेल आलाय आणि त्यामुळे साईराजने टॉस जिंकलाय. सो चर्चा केली जाणार आहे. विकेट टॉस जीता क्या फैसला रहेगा? हम लोग बॉलिंग करेंगे. कल के मैचेस आपने देखे होंगे किस तरह के मैचेस यहाँ पर खेले गए हैं और कितना स्कोर बना है. सो कितने स्कोर तक रोकना चाहोगे सामने वाली टीम को? हम लोग कोशिश करेंगे 30-32 तक रोकने का. आपने सुना होगा छत्रपति शिवाजी महाराज या फिर उनके जो कि मावली जिनको कहते हैं उनकी लुक में आज आते हुए कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है. पहली बार ऐसा पहना है. ये डोकरादेव क्रिकेट क्लब का जो टूर्नामेंट है इसके बारे में क्या कहना चाहोगे? ये टूर्नामेंट हम लोग ऐसा टूर्नामेंट पहली बार खेल रहे हैं. देख के काफ़ी अच्छा लग रहा है और पूरी टीम एक्साइटेड है. ढेर सारी शुभकामनाएं आपको इस मैच के लिए. कंगारू मुक्कामपाडा नाणेफेकीचा कौल जरूर तुमच्या बाजूने नाही लागला पण पहिली बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 30 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. या वर्षामधील ही स्पर्धा या तुमच्या विभागातली सर्वात मोठी स्पर्धा आहे. सो कशा प्रकारची तयारी या स्पर्धेसाठी आणि स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन एक नंबर आहे आणि आमची पोरं पण तयार आहेत. प्रॅक्टिस केले भरपूर. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. विकी आपको भी मी विनंती करेल हितेश होळकर आणि जतीन तांडेलांना की आपण सुद्धा व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. टीम साईराजने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केले कंगारू मुक्कामपाडाला. साईराजची पहिली वेळ आहे इतकी मोठी स्पर्धा खेळण्याची. सो ते सुद्धा एक्सायटेड आहेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. पण कंगारू मुक्कामपाडा त्यांच्या गावात जवळची जागा म्हणजेच नवापूरमध्ये आहेत म्हटल्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स थोडासा अप आहे. म्हटल्यानंतर ही मॅच बघायला मजा येणार आहे. सो तुतास कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026चा थरार. स्टे ट्यून विथ पाटील नेटवर्क. थँक्यू.
आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान आमची डॅशिंग हो रणनीती आमची डॅशिंग हो रणनीती आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती गावचा डोकरा देव कुलाचा कुलदैवत दर्शन घेता देवाच येई धन्यत हो बरकत हे नवापूर गावचा डोकरा देव कुलाचा कुलदैवत दर्शन घेता देवाच येई धन्यत हो बरकत पाठी राखा देव गावाचा जय घोष होतो त्याच्या नावाचा पाठी राखा देव गावाचा जय घोष होतो त्याच्या नावाचा माथा टेकून दर्शन घेती फक्त देवाचं दर्शन घेती आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती क्षेत्रात गाजवतो नाव डीसीसी नवापूर संघ रण मैदानी बाजी तो पाणी करून खेळ तुंग अरे क्रिकेट क्षेत्रात गाजवतो नाव डीसीसी नवापूर संघ रण मैदानी बाजी तो पाणी करून खेळ तुंग वातावरण झालं भक्तिमय डोकरा देव महाराज की जय वातावरण झालं भक्तिमय डोकरा देव महाराज की जय असे आले गेले हो किती संघ आले गेले हो किती आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान आमची डॅशिंग हो रणनीती आमची डॅशिंग हो रणनीती आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती आमच्या डीसीसी नवापूर कंगारू संघाचा अतिरिक्त खेळाडू व्यासपीठावरती पाठवायचा आहे. कंगारू संघाचा अतिरिक्त खेळाडू आपण व्यासपीठावरती या. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत.
सर्वप्रथम गणाराला वंदन आई ज्योतारी मातेच्या चरणी नतमस्तक, डोकरादेवाच्या चरणी नतमस्तक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आजच्या दिवसाची सुरुवात होत असताना आपण सर्वजण पाहतात. एका बाजूला कंगार मुक्कामपाडाचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला साईराज. पहिलं षटक घेऊन सलामीवीर फ्रंटलाईन बॉलर अनमोल आणि त्याच्यासमोर दोन फलंदाज सलामीराजरूपाने भागेश आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. कालचा दिवस खूप चांगल्या रीतीने पार पडला. कालच्या दिवसामध्ये पहिला क्वालिफाय होणारा संघ होता साईबा, दुसरा संघ क्वालिफाय होताना दिसला तो अष्टविनायक विरार. त्यानंतर दुसऱ्या गटामधून तेजस 11 दिविशा तेजस 11 पहिला संघ क्वालिफाय झाला, दुसरा 9 स्टार, तिसरा ग्रुपमध्ये आलो त्यावेळेला आगाशी आणि त्यानंतर क्वालिफाय होणारा संघ राहिला तो JCC. हलक्या हातानं पुन्हा एकदा पुश केलं आणि भागेशने चेंडूला एका धाब्यासाठी पाठवलं. सर्वांच्या माहितीसाठी पॉवर प्लेचं षटक तुम्ही 1 ते 3 षटकापर्यंत घेऊ शकता. 1 ते 3 मध्ये एक षटक तुम्हाला चूज करायचं आहे. चौथ्या षटकामध्ये नाही घेता येणार. ऑफ कटर टाकलाय आणि डॉट आलाय. जर का पॉवर प्लेची मागणी नाही केली तर चौथ्या षटकामध्ये बाय डिफॉल्ट नाही मिळणार, तो तुमचा पॉवर प्ले रिमूव्ह होईल. आणि सर्वात मोठी गोष्ट ज्यावेळेला पॉवर प्ले घेतला जाईल त्यावेळेला 2 खेळाडू हे सर्कलच्या आतमध्ये राहतील आणि आतमध्ये राहत असताना एक लेग साईड एक ऑफ साईड असे 2 खेळाडू, एका बाजूला 2 खेळाडू तुम्ही नाही ठेवू शकत, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. पहिलं षटक चालू आहे आणि 5 धाबा धावपलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. वाईडने खूप मोठी हलक्या हाताने खेळत असताना चेंडूला पाठवलं पुन्हा एकदा सिंगल साठी आणि त्यानंतर भागेश डाऊन दी ग्राउंड. यावेळेला वेगाने चेंडू निघून गेलाय सीमा रेखा पार, चौकार. देवाची कृपा मावर खोल्याना पोचतोय समिंदर, जगतो आम्ही त्याच्यावर खोल्याना पोचतोय समिंदर. देवाची कृपा मावर खोल्याना पोचतोय समिंदर, जगतो आम्ही त्याच्यावर. रजत नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. हो रजतचा पहिला चेंडू आणि नो बॉल. ओ बहुत बड़ी गफलत होने वाली थी. मोठी गफलत होता राहिली आणि चेंडू आतमध्ये अडवत असताना ओरद्रूच्या धाबा वाचवल्यात. 2+1 अशा 2 धाबा येताना दिसत आहेत. रजेचा पुढील चेंडू डाऊन द ग्राउंड गॅप मधून वेगाने पाठवून दिलाय सीमा रेखा पार, चौकार. देवाची कृपा मावर खोल्याना पोचतोय समिंदर. बघा व्हेरी क्विक आउटफील्ड बिलकुल फास्ट आहे. दुपारी इथे मोठ्या प्रमाणात धावा बनतात. काल 59 धावा बनल्यात. फ्रूट बास्केट सुद्धा प्रत्येक संघासाठी आहे. खाओ हेल्दी रहो हेल्दी. सॉफ्ट ड्रिंक सुद्धा आहे त्याच्या सोबतीनं. खेळाडूंची संघाची काळजी घेतली गेली आमच्या DCच्या संपूर्ण टीमकडून. नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीगच्या वतीनं 2 चेंडू आणि 17 धावा धावपलकावरती आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती. मोठ्या प्रमाणात धावांचा भडीमार होत असताना अखेरकार एक डॉट बॉल खूप वेळानंतर दिसलाय. रजत एक फायनेस्ट प्लेयर आहे. नेहमीच पॉझिटिव्ह वेने खेळ करतात, मग ती बॅटिंग असो बॉलिंग असो. आज पुन्हा एकदा हो चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, खराब फिल्डिंग, हातातील चेंडू निघून गेलाय सीमा रेखा पार, चौकार. जगतो आम्ही त्याच्यावर खोल्याना पोचतोय समिंदर. देवाची कृपा मावली खोल्याना पोचतोय समिंदर, जगतो आम्ही त्याच्यावर. DCC B आणि हितांश क्रियांश
11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण तयार राहायचंय. समोर डाऊन द ग्राउंड केदार कोळेकरची चांगली फिल्डिंग, चेंडूला अडवलं गेलं तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट झाली. षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धाबा धावफलकावरती आहेत टीम कंगारू या संघाच्या. एक मिनिट. लाईटचं डायरेक्शन खाली ठेवा. हा येस राईट. चला मॅचला सुरुवात करा. काय भागेशच्या आत्ताच डोळ्यावर यायला लागले तो प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ती काळजी आम्ही घेतोय. तिसऱ्या षटकामध्ये आपण जाऊया ज्या ठिकाणी पॉवर प्ले घेतला गेलाय. पॉवर प्लेचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती गडीबाद आणि घेतला मैदान सोडावा लागेल. पहिला हादरा कंगारू संघाला. गॉन. चला सर्वांना विनंती करतो सर्वांनी नाचासाठी यायचे. थँक्यू डीजे. विकेट आली पहिल्या चेंडूवरती. नवीन फलंदाज करण मैदानाच्या आतमध्ये आलाय. करण हितांश क्रियांश 11. यानंतर मॅचसाठी कर्णधार तयार राहायचंय आणि DCC B संघाला विनंती आपण सुद्धा तयार राहा. नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 मध्ये पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत. कालचे सामने खूप चांगल्या रीतीने पार पडले आणि ते सामने बघता या आजच्या दिवशी सुद्धा त्याच प्रकारच्या सामन्यांची किंवा त्याच प्रकारच्या खेळाची अपेक्षा समस्त प्रेक्षकांना आहे. चला बॉलर तयार. पुन्हा एकदा भागेश टॅप केलं चेंडूला आणि एका धावेसाठी पाठवलंय. इथं टॅपला फक्त एकच धाव मिळणार आहे. तिसरं षटक आणि आता 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 25 वरती आपल्याला जाऊन पोहोचलंय. मागील 2 षटकाच्या कंपॅरिझन मध्ये हे षटक खूप चांगलं आहे. साईराजचं पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवते साईराज टीम. समोर त्यामुळे चौकार जाता जाता राहिला. 3 धाबा संघासाठी वाचवल्यात. यानंतर होणारी मॅच सुद्धा महत्वाची. एच घेऊन चेंडू मागे गेला होता. करणला बीट करत असताना येतोय डॉट. तीन षटक संपले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 26 म्हणजे फक्त 4 धाबा या षटकामध्ये आल्या. चांगली बॉलिंग करत असताना बघायला मिळाला. आयुष प्रभावित केलं, कमबॅक केला आणि आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी केदार कोळेकर तयार झालेत. केदार, विकी, रजत खूप गेले कित्येक वर्ष एकत्रित हे सर्व खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. ताकाय चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, कोणतीही
घाई गडबड नाही, फक्त एकच धाव. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. ताकद ऑन साईडला सज्ज होत असताना चांगली फिल्डिंग. 2 चेंडू 2 धावा या षटकामध्ये दिल्यात. केदारचा पुढील चेंडू पुन्हा एकदा, ओ हो क्या बात आहे. मोठमोठे फटके मारण्याचा प्रयत्न वारंवार सातत्यानं होतोय, पण चौकार काही दिसत नाहीये. पहिल्या 2 षटकानंतर खूप मोठा लर्निंग घेत असताना स्वतःला इम्प्रूव्ह केलंय. ओ उजव्या एसटीच्या बाहेर व्हाईट बॉल. आतमध्ये येणारा चेंडू डाऊन द ग्राउंड. रजत चांगली फिल्डिंग, रनआउटची संधी, पण एक धाव डाऊन कंप्लीट केली आहे. सिंगल धाव येत असताना धावफलक 31 वरती जाऊन पोहोचले. आता 2 चेंडूचा अजूनही खेळण्यास शिल्लक आहे. या षटकामध्ये शेवटचं आणि अंतिम षटक आहे. डायरेक्टली बाउंड्री बाहेर, दीपच्या जवळ फलंदाज बाद. आमची शेतीवर ऐशी आमची शेतीवर फुलना पोसतोय समुंदर देवाची कृपा मावर फुलना पोसतोय समुंदर जगतो. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. दुसऱ्या इनिंगकडे आपण जात आहोत, ज्या ठिकाणी
टार्गेट आहे 34 धावांचं. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. एका बाजूला रजत, दुसऱ्या बाजूला विकी. विशाल त्यांच्यासमोर बॉलिंग मार्कवरती तयार. कंगारूसाठी गेले काही वर्ष जर बघाल तर विशाल पहिलं षटक हाताळण्यासाठी रेग्युलरली येतात. साईराज पहिल्यांदा ही स्पर्धा खेळते. 2 कर्णधार. चला एंट्री गेट जवळ या. DCC नवापूर आणि हितांश क्रियांशी 11. हो पहिला चेंडू ती रनआउटची संधी मिस झाली आहे. चेंडूची फेकी झाली तोपर्यंत एक धाव सहज कंप्लीट केली गेली आणि त्यामुळे एका धावाने धावफलकाचा श्रीगणेश झाला साईराजचा. कंगारू मुक्कामपाडा संघ पहिली बॅटिंग करत असताना पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या आणि यावेळेला विखीच्या बॅटमधून दोघांच्या मधून बीट केलंय आदर्शला, बीट केलंय करणला आणि काम फिट झालंय. 4 धावाने साईराजचं चौकार. देवाची कृपा मावळ फुलांना पुसतोय समीर जगता मी त्याच्यावर फुलांना पुसतोय समीर. थँक्यू डीजे. अविनाश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. अविनाश पाटील साहेब आपल्याला विनंती आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. अविनाश पाटील साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नो बॉल आहे. नो +1 अशा 2 धावा मिळतील. पहिलं षटक मार्गस्थाने. पहिल्या षटकामध्ये विशालच्या भरपूर मोठी घडामोड. 9 धावा धावपल करते. 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. ही चांगली स्टार्ट आहे टीम साईराजसाठी. म्हणजे ज्या चेसचा आपण विचार करतोय त्या चेसला बघता खूप चांगली सुरुवात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलाय. फेकी वेगाने रनआउट आणि फ्रीडच्या चेंडूवरती रनआउट बाद असतो. विकीला माघारी परतावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन. साईराजला लागलेला पहिला धक्का. लाटाची घेतान ठोकरी धोक्याचा दर्याची करतान चाकरी डुलतान माचव पाण्यावर डुलतान माचव पाण्यावर फुल्याला पोचतोय समुंदर. हो यावेळेला रजतच्या बॅटमधून विकेट गेली तरी आम्हाला फरक पडत नाही हे दाखवत असताना शानदार स्ट्रोक चौकार. चौकार आला. 4 धावा आल्या आणि 4 धावा आल्यानंतर 13 धावा धावपल करतात. अजूनही एका चेंडूचा खेळणं बाकी. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना 2 संघांदरम्यान पहिलं षटक मला वाटतंय संपन्न झाल्याने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकती धाबा आहेत त्या 14.
पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती वाईडची सांगता होते. मला वाटते पॉवर प्ले घेतला गेलाय आणि पॉवर प्ले घेतल्यामुळे यावेळेला ड्राईव्ह केलं चेंडूला आदर्श अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु अडवत असताना डिक्लेअरच्या दिशेने चेंडू निघून गेलाय. सिंगल धाव तिथे सुद्धा मिळेल. केदार कोळेकर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. मॅच बिलकुल क्लोज आहे आणि मॅच क्लोज असल्या कारणानं इथे आता प्रत्येक गोष्ट जी आहे ती विचारपूर्वक केली जाणार आहे. दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा यावेळेला बॅकफूट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. प्रफुल्लचा हा चेंडू हातामध्ये दीपच्या गेला परंतु खूप सारा उशीर झाला. सिंगल धाव येताना दिसली. प्रत्येक चेंडूवरती एक धाव घेण्याचा काहीसा मानस. 19-19 अजूनही 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 14 बॉल चा खेळ येणं बाकी. हो यावेळेला हातामध्ये आणि हाताला लागून चेंडू निघून होते फरार. सीमा रेखा पार. चौकार. देवाची कृपा आम्हावर, तुझ्या पुसतोय जमीनवर. जगतो आम्ही त्याच्यावर, तुझ्या पुसतोय जमीनवर. मोठा फटका आला आणि मोठा फटका येत असताना धावफलक वेगाने वाढत असताना जाऊन पोहोचले 23 वरती. आता या मॅच मध्ये जवळजवळ जी पकड मिळवायची होती ती पकड मिळवले साईराजने. खूप चांगली बॅटिंग रजतद्वारे होतीये. 2 षटकं संपले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. तुझे दारान गो आई वाहतई दयेच पाणी. तुझे दारान गो आई वाहतई दयेच पाणी. 2 षटकं संपले. 24 म्हटल्यानंतर 12-10च्या इक्वेशन मध्ये काय विचार बॅटिंग करणाऱ्या टीमच्या मनामध्ये चालू आहे. पाणी द्या. कौस्तुभ मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम कौस्तुभ, आपलं हार्दिक स्वागत. नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीगच्या वतीनं झाले का चालू करायचे. चला चालू करूया. सामन्याला ते पुन्हा एकदा सुरुवात. गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज सुमित. हो नो बॉल. कंगारूला नक्की झाले तरी काय. आज पहिल्यांदा इतके नो बॉल्स इतक्या फिल्डिंग करत असताना मिसफिल्ड आणि त्यामुळे या सामन्यावरची पकड 34 धावांचा बचाव करत असताना नाही जमू शकलेत. साईराज खरोखरच खूप चांगला खेळ. केदार कोळेकर वेगाने चेंडूला खेळलंय हातातून निसटला. पुन्हा एकदा चुकी. एकदा चूक, दोनदा चूक, तीनदा चूक. चुका तरी किती होणार. सामना जिंकायचा असेल तर एवढ्या चुका करून नाही चालत. पण साईराज व्हॉट अ फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस बॅटिंग. 27 अजूनही 7 धावांची गरज आहे. येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये 7 धावा.
पॉवर प्ले नसताना सुद्धा एक प्लेअर पुढे घ्यावा लागलाय. पॅडल स्वीप करायचं होतं पण चेंडूने दिशा बदलली. शरीराला लागून चेंडू क्लिअर झोनच्या दिशेने गेला. आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर्स गंभीर पाटील आणि विवेक पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. कालप्रमाणे आज सुद्धा त्याने आपली वेळेत उपस्थिती या मैदानावरती दाखवली आहे. डीजे मयूर पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. डीसीसीची हो या वेळचा चेंडू थोडासा पुढे चेक करायचंय काय मागे की पुढे कुठे टप्पा पडला हा चेक केला जाईल कारण नो बॉलचा एक संधी मनामध्ये आलाय आणि त्यामुळे पंचांनी स्वतःचा रिव्ह्यू घेतलाय. बॉल कुठे पडला टप्पा कुठे पडलाय ते बघितलं जाणार आहे. त्यानंतरची होणारी मॅच दोन्ही कर्णधार तयार आहेत आणि या मॅच नंतर तो सुद्धा टॉस आपण करणार आहोत. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये चर्चा चालू आहे. विवेक नाही पक्का शुअर मका ठीक आहे. चला इट्स अ फेअर डिलिव्हरी. मॅच सोपी झाली आहे. साईराजने पहिल्याच मॅच मध्ये आपली कंबर कसत असताना 29 पर्यंत मजल मारली. अजूनही 9 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज आहे. 2 खेळाडू आता सर्कल 2 नव्हे 4 आणि जागा पाहून खेळण्याच्या नादामध्ये रजतने विकेट गमावली आहे. फलंदाज बाद विकेटचं पतन गॉन. पण रजतसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. मॅचला पूर्णपणे घेऊन आलेत आणि त्यामुळे साईराज संघ आता चांगल्या स्थितीमध्ये स्वतःला बघत आहे. माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी. माझी डोंगरची राणी आई जीवदानी. माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी. माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी. थँक्यू डीजे. पहिले 4 होते आता त्या 4 ना मॉडिफाय थोडं केलं गेलंय. शॉर्ट लेगला घेण्यात आलाय. सेली पोझिशन मध्ये विनायक आलेत. लो स्कोरिंग मॅचला हाय व्होल्टेज बनवणं कंगारू नेहमीच पसंत करतात. मला आठवते मनोल पाड्यातली ती मॅच खूप चांगल्या प्रकारे त्या मॅचला सजवलं होतं. 19 धावांची ती मॅच. नो बॉल पुन्हा एकदा आणि अशा प्रकारे या मॅचच्या जवळ म्हणजे आता फक्त औपचारिकता बाकी आहे असं म्हणावं लागेल. 2 धाब्यांची गरज. दोन्ही कर्णधार तयार राहा. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं चेंडूला रनआउट नाही होणार. केदारने सुद्धा सांगितले मला चौकाराशिवाय मॅच फिनिश करायची नाहीये पण विकीची धाकधुकी वाढली आहे की रिस्क नको. अडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फिल्डिंग चांगली. ये क्या हुआ. एक करतो प्रयत्न दुसऱ्या त्या प्रयत्नांवरती पाणी फिरतोय. आता षटक क्रमांक 3 संपलं. 6 चेंडूने 1 धाब्याची गरज. एका धाब्याची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. कंगारू संघ पुन्हा एकदा रोखण्यासाठी प्रयत्न करायला लागलाय पण 34 धाबा असताना तुम्हाला 1 साठीचा हा संघर्ष करावा लागतोय ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नो बॉल. एकाच बाजूला 5 जण त्यामुळे नो बॉल आलाय. सिंगल सुद्धा आली आहे. मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला साईराजनं. खूप खूप अभिनंदन साईराज. पराभूत संघ कंगारू आपलं सुद्धा कौतुक. पुढील मॅच साठी दोघांनाही शुभेच्छा. आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर रजत ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच. आदरणीय राजू वैती यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचं. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल.
हितेश होळकर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल आणि त्यानंतर आदरणीय प्रदीप पाटील साहेब यांना विनंती आपण व्यासपीठ आपण खेळपट्टीच्या दिशेने यायचे नाणेफेकी केली जाणार आहे आपल्या शुभ हस्ते.